हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी उपवासाच्या दिवशी काय खाते. सो इट्स व्हॉट आय ईट इन अ डे आणि उपवास वर्जन. सो मला निघायचं रिहर्सल्सला. त्याच्या आधी आपण हे चिप्स खाऊन घेऊ आणि हे ॲपल. त्याच्यामध्ये मी आता पिते वॉटरमेलन ज्यूस. गाईज रिहर्सलवरून मी आता घरी आली आहे, चेंज वगैरे केलं आहे, फ्रेश झाली आहे आणि आता मी खाणार आहे मोसंबीच म्हणतात ना याला. हो मोसंबी. मम्मीने हाफ खाल्ली, मला हाफ खायची आहे. आणि मम्मीने शेंगा उकडल्यात. शेंगा मला खूप जास्त आवडतात. उपवासाच्या दिवशी भाजलेल्या शेंगा नाही तर उकडलेल्या शेंगा खूप जास्त खाते मी. सो हे खाऊ बिग बॉस बघत. आणि मग मम्मीने अजून टिफिन वगैरे पण ठेवलं, त्याच्यामध्ये उपवासाचा चिवडा वगैरे असेल. सो ते थोड्या वेळाने खाऊयात. आधी हे खाऊया. झोपले होते मी, झोपेतनं उठली आहे. थोडासा आता हा चिवडा आहे तो खायचा आणि हा खायचा. जास्त काय मी एवढं खात नाही उपवासाच्या दिवशी, कारण भूकच नाही लागत. पण रात्री असली भूक लागते ना. सो आता हे खाऊ आपण. सो गाईज फायनली जेवण करायची वेळ झालेली आहे. मम्मीने मस्त स्वयंपाक बनवला. मी तर डायरेक्ट झोपूनच गेले होते कारण मी दमले होते. 1-2-3 दिवस झालं माझी झोपच होत नाही. फायनली आज मला असं जरा झोप झाल्यासारखं वाटतंय. सो आता धिंगाणा करते घरी आलं. मम्मी पप्पा उठवत नाही अजिबात. जाऊ दे दमून आले नाही उठत, पण जेवायला उठवतात फक्त. मी आता सांगितलं होतं की मला नाही जेवायचं, मी झोपणार आहे, तरी मला उठवलं. आता मम्मीने उठल्या उठल्या मला सांगितले की ती उद्या पोहे करणार आहे. डिच्चिट खूप दिवसापासून पोहे खायचे मला. हा तर काय सांगत होते मी. हा उपवास सोडायला बसलोय. मम्मीने मस्त केले मोदक. थांबा तुम्हाला दाखवते. तर सुरुवात मी भात वरणापासून करणार आहे. मस्त तूप पण घातलेले दिसते. मटकीची भाजी केली आहे. मोदक आहेत. अय्या कळ्या तर बघा या बाई, मला कधी जमायच्या. आणि चपाती. ये जेवण करूया. सो येस गाईज, दिस इज वॉट आय ईट ऑन उपवासचा डे. तुम्हाला जर नॉर्मल पण बघायचं असेल की वॉट आय ईट तर कमेंट करा, मी तो पण व्लॉग बनवते. पण हा व्लॉग इथेच संपवत. एंडपर्यंत व्लॉग बघितला तर खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.